नमस्कार, मी वैद्य श्रीनिवास नवले। तर आज मी आपल्याला वात दोषाबद्दल सांगणार आहे। शरीरामध्ये जर वात दोष वाढला असेल किंवा आपण म्हणतो कॉमन भाषेमध्ये की शरीरामध्ये वात वाढलेला आहे, तर ते नक्की काय किंवा त्याचा प्रशमन कसं करायचं तर ते आज आपण बघणार आहे। वाग्भट संहितेमध्ये वात दोषाचे गुण सांगितलेले आहेत। तत्र वृक्ष लघु शीत खर सूक्ष्मश्चनो अनिला, म्हणजे वृक्ष लघु खर हे वाताचे गुण सांगितलेले आहेत। तर वाताचा वृक्ष गुण वाढला असेल तर शरीरामध्ये कोरडेपणा वाढतो, हिंदीमधून कटकट असा आवाज येतो, किंवा एक्सरे जरी आपण काढला तर त्यामध्ये झीज झालेली आहे असं सांगतात। तर जेव्हा हा वाताचा कोरडेपणा म्हणजे वाताचा वृक्ष गुण वाढतो तर त्याला शमन करण्यासाठी आपल्याला स्निग्ध गुण द्यावा लागतो। तर तो स्निग्ध गुण किंवा स्निग्ध अंश आपल्या शरीरामध्ये येतो कुठून? तर आहारामधून आपल्याला तूप घ्यावं लागते किंवा आपल्या शरीराला नित्य अभ्यंग करावं लागतं। अभ्यंगम आचरे नित्य स जराश्रम वाता असं सांगितलेलं आहे। म्हणजे अभ्यंग केल्याने वाताचा नाश होतो, किंवा डेली रुटीन मध्ये देखील आपले अभ्यंग असले पाहिजे। आणि किंवा अभ्यंगाने काय होतं की आपल्या शरीरामध्ये स्निग्ध अंश वाढले जातो, जेणेकरून जो वाताचा कोरडेपणा आलेला आहे त्याला शमन होण्यासाठी मदत होते। सांध्यांच्या ठिकाणी वंगन चांगल्या पद्धतीने होतं। तर अशा प्रकारे आपण वाताचं शमन करू शकतो।